श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे रथसप्तमीच्या दिवशी करा हे खास उपाय. बघा, या वर्षी 16 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. या व्रताचे विशेष महत्त्व आहे. माघ शुक्ल सप्तमीचा दिवस रथसप्तमी नावाने साजरा केला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचे खूप महत्त्व आहे. ही तिथी सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी उचला सप्तमीचे आरोग्यदायी व्रत केले जाते. याला रथसप्तमी व्रत असेही म्हणतात. माघी सप्तमीला उचला सप्तमी तसेच रथसप्तमी असेही म्हणतात. बघा, नाव कोणतेही द्या, मात्र हा दिवस सूर्य उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. जे लोक या दिवसापासून सूर्यदेवाची उपासना करतात त्यांची शक्ती, युक्ती, भक्ती वाढीस लागते. बघा, रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. बघा, स्नानानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही नदी किंवा तलावात स्नान करा आणि सूर्यदेवाची पूजा करा. अर्घ्य देताना सूर्यमंत्राचा जप करा. नदीच्या काठावर सूर्यदेवाची अष्टकोनी मूर्ती बनवून बघा मध्यभागी स्थापना करा. नंतर शिवपार्वतीची पूजा करा. पूजेनंतर त्या प्रतिकरूपी देवतांची माती घरी आणा आणि देवाजवळ ठेवा. पूजेनंतर ब्राह्मण तसेच गरीब व्यक्तीला दान करा. माघ शुक्ल पक्षाच्या सप्तमीला सूर्य उदयाच्या वेळी बघा केसावरून अंघोळ करा. मनात काही राग असेल तर ते दूर करून सूर्यदेवाला शरण जा. बघा, सूर्यदेवाला तीळ आणि पाण्याचे अर्घ्य द्या. संतती प्राप्तीसाठी सूर्य उपासना सुरू करा आणि रथसप्तमीला सूर्यदेवाला खिरेचा नैवेद्य अर्पण करा. यामुळे सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न होतात. बघा, जर तुम्हाला त्वचेच्या कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल किंवा केसाची मुळे मजबूत करायची असतील तर या दिवशी नदीत केलेले स्नान आणि जोडीला सूर्य उपासना फायदेशीर ठरते. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचे सर्व कामं यशस्वी होतील. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.